चला नेहमीप्रमाणे सकाळी सकाळचं माझं नाश्ता वगैरे तयारी करायची होती ती करून घेतली. काही नाही पोळ्याच केल्या होत्या कालच्या त्याच मी डब्यात दिल्यात आणि जो काय भात उरला होता तो फोडणीला मारला आणि सगळ्यांना नाश्त्याला तेच दिले. पण आता दुसऱ्या डब्याची तयारी चालू होती. मिस्टरांना द्यायचं होतं मला वांग्याचं भरीत करून. त्यासाठी 2 वांगी छान अशी काल बाजारातून आणली होती टवटवीत आहेत. म्हटलं ताजी ताजी टेस्ट पण छान लागते म्हणून म्हटलं पहिल्यांदा हीच करायला घेऊया. आणि ते आज जाणार आहेत 11 वाजता. नेहमी रेग्युलर टायमिंग त्यांची 9:30ची आहे, पण आज आहे 11ला, त्यामुळे लेटच जाणार आहे तसं म्हटलं तर काय हरकत नाही. पण जो काय 8ला जाणार होता मुलगा तो नेहमीप्रमाणे त्याच्या वेळेत तो गेलेला आहे नाश्ता आणि डबा घेऊन. आता हा दुसरा डबा म्हणजे मिस्टरांचा. दुपारी कसं परत चालत या जावं लांब पडतं म्हणून म्हणा लागले डबाच घेऊन जातो. आता रोज रेग्युलर त्यांचासुद्धा डबा चालू आहे. आणि 11ला मी मुलगा कसा 11ला कॉलेज असतं त्याचं 11 ते 4 या वेळेमध्ये, त्यामुळे तो 11ला जातानाच त्यांचा पण घेऊन जातो डबा, कारण त्यांच्याच कॉलेजमध्ये तो देखील जातो. आता हा उठलेला आहे आणि चाललं आहे त्याचं आता आवराआवरी करायचं. माझं देखील इकडे वांगी कसं भाजायला ठेवलेलीच आहेत. त्याच्या अगोदर मी भात चढवलेले आणि काल कसं पोळ्याचं स्वयंपाकाची आमटी आपली कटाची म्हणजे येळवण्याची आमटी आहेच. आता आमटी काय करणार नाही, तीच आता आमटी घेणार आहे. आणि छान अशी वांगीसुद्धा मस्तच आहेत, भाजायला छान छान ठेवल्यात तेल लावून मस्त टोचा. आणि असं करत करत भाजत पण होईल, भाजून पण माझं होईल आणि बाकीचे हे करत करत कामंसुद्धा माझी चालू होती साईड बाय साईड. इकडे भात पण ठेवलं, इकडे वांगी पण भाजाली. म्हटलं आता वांगी भाजून होतीलच इतक्यात 5 मिनिटात तेवढ्यात. मिस्टर पण आता लगेच अंघोळीला गेलेले आहेत. मोठ्या मुलाची अंघोळ झालेली आहे, त्याचं चाललंय आवरावर. मग इकडे लगेच कणिकसुद्धा मळायला घेतली, कारण वांगी आता गार व्हायला एक 5-7 मिनटं लागते. तेवढ्यात म्हटलं माझी कणिक मळून होईल. कणिक मळून झालं की लगेचच मी ती वांग्याचं भरीतसुद्धा लगेच करायला घेणार आहे. त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यावर आत्ताच लगेचच शेअर करेनच. आणि छान होतीत, मला तर आवडतं भरीत वांग्याचं. आणि रोज कसं वेगवेगळी भाजी असली की मग बरं वाटतं, नाही तर त्याच भाज्या नको वाटतात. वांग्याची तर भाजी मला तर कंटाळाच आलेला होता. म्हटलं बरं झालं आज आणल्यात ते. आणि बघू शकता त्यातून वाफासुद्धा निघायला लागलेले आहेत. एवढं गरम होतं ते वांग्याने मी आपलं रेग्युलर मला सवय असल्यामुळे ती व्यवस्थित मी ते सोलूनसुद्धा घेतलं. आता इकडे कढई चढवलेली आहे, त्यामध्ये तेल आपलं जिरं नेहमीचीच जी काय फोडणी आहे तीच माझी चालू होती. आणि कढीपत्ता आपल्या झाडाचा आहे, ताजा ताजा तोडला, ते लगेच मी घातला आहे, त्यामुळे वास पण भरपूर येत होता. आणि ऑलरेडी आमच्या कढीपत्त्याला वाससुद्धा जास्त आहे. तर सकाळी सकाळी छान असं पाऊस पण पडून गेला, परत ऊन पडलं, परत पाऊस पडला, असं 2-3दा झालं. पण या स्वयंपाकाच्या आणि नाश्त्याच्या घाई गडबडीमुळे बाहेर काय माझं आता झालेलं नाही आज सकाळचं तरी, त्यामुळे बाहेरचं काय दाखवलेलं नाही. आता मला झणझणीत असं वांग्याचं भरीत पाहिजे होतं म्हणून मी इकडे चटणी जास्त टाकलेली आहे आणि सोबतच चिकन मसालासुद्धा त्यात घातलेला आहे, थोडीशी वेगळी टेस्ट यावी म्हणून. आणि त्याच्यातच कोथिंबीर घातली होती आणि वरूनसुद्धा मी घालणार आहे. जेव्हा मी डबा भरेन तेव्हा वरून घातली की छान दिसतं म्हणून. आता इकडे भरीतसुद्धा झाले, भात झाला आहे. तर चपाती करायला मला फार वेळ लागणार आहे, फार म्हणजे अर्धा तास तरी लागेल. म्हटलं आता जी काय तर आदल्या दिवशीची पण रात्रीची तशीच भांडी मी ठेवून झोपले होते, कारण दुपारी बाहेर गेले होते चालत, जिथं गेले होते तिथं फार म्हणजे लांब होतं आणि आल्यानं तेवढा थकवा आल्यासारखा झाला. आणि त्यात होता बेंदूर कालचा, त्यामुळे आज तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळाला आहे सोमवारचा बेंद्राचा. तर माझा कसा सोमवारी 1 वाजता, बुधवारी 1 वाजता आणि शुक्रवारी 1 वाजता असा लॉंग व्हिडिओ आता इथून पुढे येणार आहे, त्यामुळे नक्की जरूर 1 वाजता लॉंग व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि रोज एक शॉर्ट्स टाकते, जसं रात्री 10:10 शॉर्ट्स येतो, कधी दुपारी 3 वाजतासुद्धा येतो. ही फिक्स माझी टायमिंग ठरलेली आहे शॉर्ट्सची. आणि लॉंग व्हिडिओ तर नेहमी तुम्ही बघता एकला, तसा एक लाईनर थोडं मध्ये मी गॅप ठेवला होता मोठा व्हिडिओसाठी, कारण माझ्या दुसरी ऑनलाईन कामं चालू होती, त्यामुळे त्या ऑनलाईन काम करते, त्याच्यामुळे इकडे थोडंसं माझं काय झालं दुर्लक्ष झालं. आता जे काय बेंद्राची पूजा केली होती म्हटलं आता आहे तिथे बैल ठेवूया, तर दरवर्षी तीच मी पुजते, कारण रंगीत आहेत, छान पण दिसतात आणि कशाला टाका नवीन दरवर्षी घ्या, तीच मी पूजत असते.
आणि तेवढ्यासाठी मनाने जी काय आपण मनोभावे पूजा करतो तीच महत्त्वाची असते. दरवर्षी घ्यावीच असं नाही. जेव्हा ती बैल खराब होतील तेव्हा मात्र नक्की मी दुसरी घेणारच. तर इकडे माझे साईसुद्धा काढायची होती आदल्या दिवशीच्या दुधाची. तर त्यांचा आवरेपर्यंत म्हटलं तर ही जेवढी माझी कामं होतील मिस्टरांचा आवरेपर्यंत तेवढं मी करत असते. आणि त्यांचं आवरेपर्यंत म्हणजे पूजेचं वगैरे आवरेपर्यंत माझं इकडं डबा लगेचच चपात्या करूनसुद्धा होतं. तरी ही दुपारची टायमिंग आहे. थोडंसं मला कपडे माझी काढायची होती इस्त्रीसाठी, ती मी बाहेर काढली होती. तर ह्या तशाच बॅगा मी बाहेर ठेवून बाहेर कामासाठी एका गेले होते आणि जाऊन आले. आणि त्यानंतर ठेवूया म्हटलं, इस्त्री मारलेले तसंच ठेवून गेले. म्हटलं निवांत आल्यावर ठेवत बसायचं, काही गडबडीने मी बाहेर पडले होते. आणि अगदी महत्त्वाचं काम होतं ते करूनसुद्धा आले व्यवस्थित. आणि ते झाल्यानंतर आपली दुपारची किरकोळ कामं असतात ती म्हणजे होतातच. सकाळची घाई गडबड असते आणि दुपारी निवांत होत असतं. तर अचानक मिस्टरांचा फोन आला, अगं इकडे जायचं आहे. मग तिकडे मी चालत गेले होते, त्यामुळे एवढं थकले होते म्हणून हळूहळू काम चालू होतं. चला मग पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत